भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर नांदेड भूषण संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते 2024 ब्लँकेट वाटपाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली। सतत 5व्या वर्षी 40 मध्यरात्री फिरून रस्त्यावर कुडकुडत पडलेल्या बेघरांच्या अंगावर मायेची ऊब पांघरण्यात येणार असल्याची माहिती संयोजक भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मभूषण आणि दिलीप ठाकूर यांनी दिली। यावेळी भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांची विशेष उपस्थिती होती। भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी रात्री नगिना घाट परिसरातून मायेची ऊब उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी लायन्स सेंट्रल अध्यक्ष आणि उमेश मेघदे, सन्मित्र फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर दीपा जोशी यांच्या हस्ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले अरविंद भारतीया, शिवप्रसाद राठी, व्यंकट मोखले, मोहनसिंग तौर, शीतल खांडील, डॉक्टर सचिन उमरेकर, सुरेश लोट, राज यादव, रुपेंद्रसिंग शाहू, रुपेश व्यास, कैलास महाराज वैष्णव, बाबा हरिसिंग आणि चिरंजी लाल दागडिया, संतोष कदम, नीता दागडिया, जयश्री ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला। ब्लँकेट देणारे दानशूर नागरिक प्रमिला भालके, प्राध्यापक प्रभाकर उदगिरे, द्वारकादास अग्रवाल, गिरधारी परमानी, निर्मला पाठक, रमेश मुत्तेपवार, शिवाजी शिंदे, सुधाकर पाठक, निर्मला अग्रवाल यांचा संत बाबा बलविंदर सिंग यांच्या हस्ते शिरोपाव देऊन सन्मान करण्यात आला। आज जो उपक्रम घेण्यात आलेला आहे, आमचे मित्र श्री दिलीप ठाकूर, लायन्स क्लब, सन्मित्र फाउंडेशन आणि शहरातले दानशूर व्यक्ती या सर्वांच्या सहकार्यातून आणि भारतीय जनता पक्ष नांदेड युनिट यांच्या माध्यमातून जवळजवळ 2000 पेक्षा जास्त ब्लँकेटचं वितरण या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी गरजू लोक आहेत, थंडीत कुडकुडणारे आणि ज्यांना अक्षरशः पांघरायला काही नाही अशा लोकांना थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी ही ब्लँकेटची योजना आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राबवत आहोत। हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। गरिबांपर्यंत आपली सेवा आणि आपला भावना जाण्याचा हा उपक्रम आहे। तर मला वाटतं शहरामधील निराधार, रस्त्याच्या बाजूला थांबणारे भिक्षकरी यांच्यासाठी फार जीवनातली महत्त्वाची मदत या उपक्रमाने होणार आहे। खरं म्हणजे आमचा हा प्रयत्न छोटासा आहे,
अजूनही या गरजू व्यक्तींसाठी बरंच काही करण्याची आवश्यकता आहे. तथापि श्री दिलीप ठाकूर, ॲडव्होकेट उमेश मेघदे आणि सर्व टीमचे या अभिनंदन केले पाहिजे. आम्हाला या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्याची जी संधी या निमित्ताने मिळाली त्याबद्दल देखील आम्ही ठाकूर यांचे आभार मानतो आणि हा उपक्रम पुढे जसा चालू राहील त्यामध्ये आमचे सहकार्य मिळत राहील अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो.